हाय हॅलो श्री स्वामी समर्थ सर्वांना. इकडे ना मी तुमच्याशी बोलत होती, पण आहे ना मागून ना खूप जोरात आवाज आला. मग ते मला शेवटी म्यूट करावं लागलं आणि व्हाईस द्यावा लागला. तिकडे ना पाण्यामध्ये सर्व भाज्या कट करून स्वच्छ 2 पाण्याने पहिले धुवून घेतल्या होत्या आणि मग कांदा वगैरे कापून घेतला. आणि तुम्ही ओळखलंच असेल मी काय करते म्हणून. आणि हा व्हिडिओ आहे ना रविवारी संध्याकाळचा व्हिडिओ येतोय तुम्हाला. तर शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे आमच्याकडे काहीतरी मेनू झालाच पाहिजे. आणि हो, आमच्याकडे ना नॉनव्हेज खात नाही. नॉनव्हेज खात नाही म्हणजे माझे मिस्टर सासू सासरे आमच्याकडे कोणीही नॉनव्हेज खाल्लेलं नाही. हो, पण माझ्या माहेरी सर्व नॉनव्हेज खाता. मी स्वतः पण नॉनव्हेज खाते. पण लग्न झाल्यापासून माझं पण नॉनव्हेज खूप कमी झालं. खूप कमी झालं म्हणजे इकडं मी नॉनव्हेज बनवतच नाही. येवलेला गेली तर खाते, ते पण कसं खाते, माझे काही उपास नसले काही नसलं तर खाते, नाही तर खात नाही. आता दिवाळीला गेली, माझी गुरुवार चालू होते, तर मग मी नॉनव्हेज काही खाल्लं नाही असं. माझ्या मुलाला पण खूप आवडतं, मुलगी अजून खात नाही नॉनव्हेज. मग आम्ही तिकडे गेल्यावर खातो. इकडे आपल्या छान असं पावभाजीचं मसाला फ्राय करायचं काम चालू होतं आणि आपली छान असं टेस्टी आपला पावभाजी मसाला तयार झाला होता. छान असं तेल पण सुटलं होतं. पण माझं काय होतं काय माहिती, मसाल्याला तेल सुटतं, मॅश करून भाज्या टाकल्या की पूर्ण तेल गायब. आणि तरी वरतून मी बटर पण टाकलं, पण नाही, ते येतच नाही. बाहेरच्या पावभाजीला कसं काय एवढं तेल असतं काय माहिती, ते जास्त यूज करता की काय, काहीच आयडिया नाही. हे बघा, मी इकडे बटर टाकलं बघा, आपल्या पावभाजीचा कलर कसा बदलून गेला. तेलच राहिलं नाही. पण जाऊन द्या, तेलापेक्षा ना टेस्टी खूप झालेली होती, छान झालेली होती. आणि आता कसं आहे, मुलं सगळ्याच भाज्या खाता असं नाही हो, पण माझा मोठा मुलगा आहे ना, जे भाजी पोळी करीन ते खाणार. पण मुलगी थोडीशी हट्ट करते, नाही म्हणती भाज्या खायला. पण तरी पण मी तिला खाऊच घालते. पण ती एकदम अशा थोड्या थोड्या भाज्या खाते, एकदमच असं थोडं थोडं पोळीला लावून भाजी खाते. आणि सगळ्याच भाज्या नाही, तिला भेंडी फ्राय, बटाटा फ्राय, हे असं 2-3 भाज्या जास्त आवडत्या, मग ती त्यात खाती. पण हे बाकीच्या भाज्या ती खात नाही. मग काय, पावभाजीतनं सर्व छान असं भाज्या टाकल्या, वाटाणा बटाटा फ्लावर, गाजर हे असं टाकलं छान, थोडं थोडं सर्व वाटाणा, आणि छान आपली भाजी तयार केली. आणि ना मिस्टर पण दुकानावरून आलेले होते, मुलं तर घरीच होते. मग त्यांना पाव गरम करून दिले. आणि ना गरम गरमच पाव छान लागतात पावभाजीसोबत. आणि मग ते काय, मी एकीकडनं पाव गरम करून देत होते, त्यांचं चालू होतं. आणि शेवट मी बसली. हे बघा, इकडे माझं ताट तयार केलं तुम्ही स्वतः. मी एवढं कधी करत नाही बरं का, पण आज तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हणून असं छान असं ताट केलं. नाही तर आपलं कसं असतं, उशीर झालेलं असतं, कामं मागे असतात, पटकनी खायचं काम करून आपल्याला कामांना लागायचं असतं. असा होता आमचा आजचा दिवस.